फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर रेस्टॉरंटमध्ये किंवा गाड्यावर जी भेटते तवा फ्राय पावभाजी तशी ती बनवणार आहोत. आणि तुम्ही टायटलला वाचलंच असेल थंबनेलला की आपण एक सिक्रेट अशी गोष्ट टाकणार आहोत का ज्याच्याने आपली पावभाजी गाड्या जशी भेटते तशी किंवा तुम्हाला जशी बाहेर खायला आवडते त्या पद्धतीची आपली ही भाजी तयार होणार आहे. तर त्यासाठी मी फ्लावर बटाटा धुवून अगोदर कापून घेतला आहे. शिमला मिरची घेतलेली आहे. एक बीट घेतले, त्याच्या बीटमधलं फक्त अर्धाच भाग घेतला आहे, म्हणजे अर्धच बीट घेतलं आहे. कांदा, टोमॅटो आणि वाटाणा एवढं साहित्य घेतलं आहे. कोथिंबीर घेतली, अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली. आता अगोदर आपण कुकरमध्ये या भाज्या ज्या कापलेल्या आहे, फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची, तर हे धुवून व्यवस्थित आणि मग ते कुकरमध्ये मी शिजायला टाकलेलं आहे. त्याच्यात अर्धं बीटरूट पण टाकलेलं आहे आणि वाटाणा टाकलेला आहे 1 वाटीभर. मग आता याच्यात आपल्याला पाणी टाकून कमीत कमी 3 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर आता याच्यात मी भरपूर असं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, जास्तही टाकायचं नाही. 1 ते 1.5 ग्लासमध्ये आरामात शिजून जातं ते, कारण फ्लावर नंतर पाणी सोडतं. आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊ. त्याच्या कमीत कमी 3 शिट्ट्या आपण घेऊन घ्यायच्या आहे. मग 3 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करू. तर कढई ठेवलेली मी गॅसवर. त्याच्यात आपल्याला 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकतो किंवा तुम्ही बटरही वापरू शकता. तर त्याच्यात तेलात मी आता जिरे टाकलेले, 1 चमच्यावर जिरे टाकायचे आणि नंतर मग आपण कांदा टाकायचा. तर कांदा मी जवळजवळ मोठे मोठे 3 कांदे मी कापून ठेवलेले. त्याच्यातला आपण अर्धाच कांदा भाजीला वापरणार आहोत आणि अर्धा जो आहे तर तो नंतर आपल्याला वरून खायला लागणार आहे. आता कांदा हा आपला बराचसा परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता असा ट्रान्सपरंट झालेला आहे. मग त्याच्यात मी मोठे मोठे 3 टोमॅटो घेतले. ते लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे, म्हणजे चांगले पिकलेले घेतले ना मग त्याच्याने टेस्ट चांगली वाढेल. तर अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे का टोमॅटो चांगला आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता 1 ते कमीत कमी 2 मिनटं परतवल्यानंतर असं पूर्ण मॅश झालेलं आहे. मग त्याच्यात 1 चमचा आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि पुन्हा ती आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगली परतवून घ्यायची. मग नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहे. त्याच्यात हळद, लाल तिखट, लाल काश्मीरी मिरची तिखट वापरले मी आणि नंतर पावभाजी मसाला. तर हा 1.5 चमचा पावभाजी मसाला मी त्याच्यात टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला नंतर थोडीशी हळद टाकायची त्याच्यात चुटकीभर. जास्तही हळदीचा वापर काही करायची गरज नाही आहे. आणि नंतर मग आपल्याला हे मसाले चांगले परतवून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं आपल्याला हे जोपर्यंत आपलं तेल सोडत नाही किंवा जे तूप टाकले तुम्ही ते सोडत नाही तोपर्यंत मसाले आपले चांगले परतवायचे. आता बघू शकता तेल सोडायला लागलेले आहे मसाले. 2 मिनटं परतल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे जे आपण मसाले टाकलेले ते जळायला नको. आणि जी आपण मसाला परतवलेला आहे तर त्याला चांगलं तेल सुटले पाहिजे आणि तो मसाला आपला चांगला शिजला पाहिजे. अशा हिशोबाने चांगलं तर 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता कुकरमधल्या आपल्या भाज्या पूर्ण चांगल्या शिजून झालेल्या आहे. मग मॅशरने मी अशा पद्धतीने पूर्ण चांगल्या मॅश करून घ्यायचे आहे. जेवढ्या तुम्हाला चांगल्या मॅश करता येईल त्या पद्धतीने थोड्याशा दरदऱ्याच ठेवायचे, म्हणजे जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचे नाही. अशा पद्धतीने पूर्ण मॅश करून झाल्यानंतर जो मसाला आपण परतवलेला आहे तो मसाला त्याच्यात कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे किंवा कुकरमधली जी भाजी ती मग कढईतही टाकू शकता. आता मी हे कुकरमध्येच टाकून घेतलेले, कारण कढईमध्ये एवढी भाजी बसली नसती. मग पुन्हा कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला या भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा आपल्याला कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता हा कुकर मी उचलून पुन्हा आपण सगळं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. चांगल्या पद्धतीने आपला हा मसाला भाजीमध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि नंतर मग आपल्याला हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे. आता बघू शकता तुम्ही हे गॅसवर ठेवलेलं आहे, चांगलं त्याला बुडबुडे आलेले. मग मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. या पद्धतीने असं जेवढं पाहिजे तेवढं तसं मीठ टाकून घ्यायचं. तर कमीत कमी 1.5 चमचा त्याला मीठ टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मीठ टाकल्यानंतर चांगला खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो ही भाजी बनवताना नंतर मग आपल्याला गॅस कमी ठेवायचा. अशी रेडी झाल्यावर मग गॅस कमी ठेवूनच त्याला हे परतू द्यायची आणि वरून आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पूर्ण टाकून घ्यायचा आहे, म्हणजे याच्याने आपल्या पावभाजीची टेस्ट एकदम अशी मस्त छान येईल आणि चविष्ट अशी आपली पावभाजी तयार होईल. तर बघताय ना, असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना, पावभाजी खाऊशी वाटते ना. तर मग आता ही सिक्रेट गोष्ट काय आहे तर ती आपण 4-5 लवंग आणि 4-5 मिरी हे आपण कुटून घेतलेले आणि नंतर मग सगळ्यात शेवटी त्याची पावडर बनवून आपण ती या भाजीत ॲड केलेली. मग जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता किंवा रेस्टॉरंटमध्ये खाता तीच टेस्ट आपल्या या भाजीला, घरी बनवलेल्या भाजीला येते. आता त्याच्यात आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ. मस्त पाहिजे तेवढी कोथिंबीर टाकून घ्यायची. मग आता हे पाव घेतलेले आपण
जे रेडीमेड पाव येतं बाजारात तेच घेतलेले असे मधून कापून घ्यायचे. जेवढे लागतील तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तसे ते पाव कापून घ्यायचे. एक साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर. आणि हे लोक काय करतात, जे आपण गाड्यावर पावभाजी खातो मग त्यांचे पाव बनवायची ट्रिक काय असते, तर अगोदर तव्यावर ते असे बटर टाकून घेतात. पाहिजे तेवढं भरपूर असं बटर टाकून घ्यायचं किंवा तुम्ही तुपही टाकू शकतात. अशा पद्धतीने ज्या तव्यावर ते ही भाजी आपण जी बनवतो ना ती तव्यावरच फ्राय करतात. ते मग आपण कुकरमध्ये बनवली मग त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जी पावभाजी आपण बनवलेली असते त्याच्यातली थोडीशी भाजी आपण त्याच्यातच टाकायची. आणि मग हे पाव जे आपण बनवलेले जे कापलेले तर तेच पाव ते आपल्याला त्याच्यावर परतून घ्यायचे. अशा पद्धतीने असे गरम करायचे. म्हणजे जसे रेडीमेड आपण खातो ना बाजारामध्ये किंवा हॉटेलमध्ये, तर ते अशाच पद्धतीने हे पाव परतवले जातात, असे म्हणजे भाजले जातात आणि असे मस्त हे आपले टेस्टी तयार होतात. तर बघू शकता आता हे पाव आपले मस्त रेडी झालेले. तर फ्रेंड्स, रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही पावभाजीची रेसिपी मी दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा तरी घरी बनवून बघा. तर मस्त अशी गरमागरम पावभाजी मस्त अशी सर्व करून घ्यायची आहे. त्याच्यावरून आपल्याला शेजारी बटर टाकून घ्यायचं आहे. पाहिजे तेवढं 1-2 चमचे मस्त बटर टाकायचं आहे. बटर टाकण्यामुळे आपल्या पावभाजीला अशी छान अशी मस्त मार्केटसारखी टेस्ट येणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा.